नमस्कार, नितेश बायकोसाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर बेपोट्यो लक्ष द्या। आज खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो आहे। भारत आणि पाकिस्तान याच्या मधात आता सध्या विस्तृत जायला तयार नाही आहे, एवढं तणावाचं वातावरण आहे। भारत पाकिस्तानचं युद्ध होते का असं वातावरण चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी रपकन काल संध्याकाळी डिक्लेअर केलं का भारतामध्ये प्रत्येक शहरात आणि गावागावात सायरन वाजून मॉक ड्रिल होईल, सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल। आता सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजे का, तर आपण म्हणजे सिव्हिलियन लोक म्हणजे भारतात राहणारे जे लोक आहे किंवा अजून कोणत्या देशात राहणारे आणि सिव्हिलियन लोक, आता हे सिव्हिल म्हणजे नागरी लोक म्हणजे जे खेड्यापाड्या शहरात राहते, याच्या जीविताने हानी नाही झाली पाहिजे। सहसा युद्ध होताना हे सैनिक होते, पण हवाई हमला करून एखाद्या शहराने उद्ध्वस्त करू शकते। ठीक आहे, म्हणजे आता आपण तर पाकिस्तानवर हमला झाला तर ठोकूच, पण एखाद्या वेळेस पाकिस्तान अचानक भारतावर अटॅक करताना एखाद्या शहरावर अटॅक करू शकते। तर असं जर एखाद्या शहरावर अटॅक झाला तर आपण सर्वसामान्य लोकांचे जीवनही गेले पाहिजे, म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याच्यासाठी हे सिव्हिल मॉक ड्रिल आहे। आता सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं तुमचा जीव हवाई हमला झाला तर वाचला पाहिजे, याच्यासाठी हे मॉक ड्रिल आहे। पण याच्या अगोदर हे मॉक ड्रिल कधी भारतात झालं होतं का, तर हो, याच्या अगोदर इंदिरा गांधीनं जेव्हा पाकिस्तान मधून बांगलादेश वेगळा केला तेव्हा 1971च्या युद्धामध्ये पहिल्यांदा ठीक आहे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल झालं होतं। आणि हे जे आता सध्या मॉक ड्रिल आहे तर हे मॉक ड्रिल युद्धाच्या अगोदर घेत असते। जर आपण कदाचित जर पाकिस्तानवर हमला ठोकला तर ते आपल्यावर रिबॅक हमला ठोकू शकते। तर अशा वेळेस भारत सरकार एखाद्या शहरावर अटॅक होऊ शकते का असा अंदाज म्हणून बकाबक शहरात सायरन वाजवण। ठीक आहे, मग आता सायरन वाजवण तर सायरन वाजल्याच्या नंतर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी हे मॉक ड्रिल आहे। मग याच्यात काय राहील, तर सायरन वाजल्यानंतर कोणी घाबरायचं नाही, अफवावर विश्वास ठेवायचा नाही, आणि सायरन वाजल्याच्या नंतर कोणीही मोकळ्या जागी थांबायचं नाही। म्हणजे सर ठीक आहे, आम्ही मोकळ्या जागी काऊन नाही थांबायचं, उलट तर सर घरात मराठी चान्सेस जास्त राहील। नाही, विमानातून जसा बॉम्ब टाकता येते तसाच विमानातून बंदुकीच्या गोळ्या बी मारता येते। ठीक आहे, तर ते गोळी जर एखादी तुम्हाला लागली तर ते आरपारच जाते डायरेक्ट। ठीक आहे, मोकळ्या जागी तुम्ही मराचे चान्सेस जास्त असता हवाई हमल्यात। पण त्यानं टाकलेलं रॉकेट जर बिल्डिंगवर पडलं, बिल्डिंग उद्ध्वस्त झाली तर मग तुम्ही मरू शकता। पण सरकार असं म्हणते का तुम्ही मोकळ्या जागी जाऊ नका, तुम्ही घरात सुरक्षित थांबा। पण त्याचे अटॅकाचे ठिकाण कोणते राहील, आता सर आपल्याला कसं माहित पडेल का ते हमला करणार आहे, ते सरकारची आणि या सरकारच्या डिफेन्स मिनिस्ट्रीची जबाबदारी आहे। कारण आपल्या इथं रडार लागून आहे आणि या रडार सिस्टीम मध्ये हमला झाला तर दुश्मनाचं विमान भारताच्या सीमेत प्रवेश केलं किंवा त्याच्या अगोदर प्रवेश करत आहे हे अगोदरच दिसते रडार सिस्टीमवरून। आणि त्या रडार सिस्टीमवर जर आपल्या देशात सीमेच्या आत विमान येत आहे, सहसा विमान येऊ देणार नाही याची काळजी भारत सरकार घेईल। कारण भारतासाठी सध्या भारताच्या विमान सेवेत राफेल आला आहे, मिग जगवार याच्यासारखे विमान आहे, पण मिग जगवार हे आउटडेटेड झालेले विमान आहे। सध्या आपल्यासाठी 5th जनरेशनचं विमान आहे ते म्हणजे राफेल। ठीक आहे, पण राफेल पाहिजे तेवढे अजून आपल्या ताफ्यात जमा झालेले नाही। युद्ध काळात असे विमानाची गरज आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेईन। पण आज मॉक ड्रिलवर आहे। ठीक आहे, सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजे काय, तर आपल्याला रडारवर विमान दिसलं का भारत सरकार लगेच विमान कोण्या शहराकडे जाऊ शकते सहसा। ठीक आहे, अटॅक ह्या बॉर्डरवरच्या राज्याच्या शहराने जास्त धोका आहे। आतमध्ये येतपर्यंत तर आपण त्याला गायब करून टाकू। ठीक आहे, पण आतमध्ये घुसून ते बॉर्डरवरचे जेवढे महत्वाचे शहर आहे त्याच्यावर ते अटॅक करू शकते। आणि असा हवाई हल्ला झाला तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी मॉक ड्रिल आहे। जसं आपल्याला ठीक आहे रडारवर दिसन तसंच शहरात त्या जिल्ह्याच्या कलेक्टरले पहिले सांगा आणि कलेक्टर रपकन सगळी यंत्रणा ठीक आहे सगळी यंत्रणा एकदम याच्यावर हाय अलर्टवर आणि रपकन ठीक आहे भकाभक सायरन वाजवायच्या गाड्या जिकडं तिकडं ठीक आहे सायरन वाजवलं। आणि सायरन वाजल्याबरोबर तुम्ही शाळेत आहे, कॉलेजमध्ये आहे, जिथं आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, अशा ठिकाणी सायरन वाजल्याबरोबर तुम्ही डेकच्या खाली ठीक आहे सुरक्षित ठिकाणी लपणं गरजेचं आहे। म्हणून असा हमला होऊ शकते बॉम्बनं किंवा त्याच्या विमानातल्या बंदुकीच्या गोळ्यानं, तर सायरन वाजल आणि सायरन वाजल्याच्या नंतर ठीक आहे लोकांना असं खाली लेटून जायचं। ठीक आहे, मोकळ्या ठिकाणी आहेत असं खाली लेटून जायचं। ठीक आहे, कोणी जखमी झालं तर त्याने उपचार कसा द्यायचा याचंही ट्रेनिंग तुम्हाला या मॉक ड्रिल मध्ये देण्यात येणार आहे। हे मॉक ड्रिल 7
ठीक आहे, मे 2025 ले भारतात होणार आहे, म्हणजे उद्याच भारतात होणार आहे. हे शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं टेबल खाली सुरक्षित राहायचं. वरून समजा काही टाकलं त्यानं उद्ध्वस्त झालं तर तुम्ही इथं टेबलच्या खाली समजा भिंत पडली काही पडली तिथं सुरक्षित वाचू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे मोकळ्या ठिकाणी आहे तर असं राहा. हे जे तुम्हाला मॉकड्रिल दाखवत आहे हे मॉकड्रिल तुमच्या सुरक्षतेसाठी आहे, म्हणून तुम्ही कसं सुरक्षित असलं पाहिजे याच्यासाठी हे मॉकड्रिल आहे. आणि कोणती काळजी घ्यावी ठीक आहे याच्यासाठी आहे. तर हे कधीही हमला होऊ शकते याच्यासाठी मॉकड्रिल गृह मंत्रालयानं बंद्या भारतातल्या सगळ्या शहरातल्या कलेक्टरले आदेश दिले आहेत त्यात तुम्ही मॉकड्रिल घ्या. आणि रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर का करायचं, हमला रात्रीच्या वेळी करू शकते पाकिस्तान आणि पाकिस्तानने मदत चायना करू शकते. त्याच्यामुळे ठीक आहे जर रात्रीच्या वेळी हमला झाला तर सायरन वाजवल्याबरोबर उद्या तुम्हाला सांगण्यात येईल का ब्लॅकआउट करायचं. ब्लॅकआउट म्हणजे का तर बंद्या शहराने अंधारात टाकायचं. जर यदा कदाचित सायरन वाजला आणि अंधार झाला तर भीती बाळगू नका, घरात सुरक्षित राहा. लाईट बंद करून द्या आणि लाईट बंद तुमच्या पहिले गव्हर्नमेंट करून देईल, पण नाही झाले तर तुम्ही लाईट बंद करायची. कारण बंद्या शहरात जर लाईट बंद झाले तर वरून ते जिथं लाईट दिसन तिथं हमला करू शकते, म्हणून ब्लॅकआउट करायला सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर नागरिकांना स्वतःला कसं वाचवायचं त्याच्यासाठी सुरक्षित स्थळी एखाद्या बिल्डिंग मध्ये जायचं याचं ट्रेनिंग उद्या तुम्हाला सांगेन. आणि हल्ला झाला तर ते शहर सोडून सुरक्षित स्थळी कसं आलाचं याच्या बाबतही सरकार माहिती देईल. आणि सायरन वाजल्याबरोबर 5 ते 10 मिनिटात तुम्ही सुरक्षित जाणं गरजेचं आहे. रेडिओ टीव्ही आणि सरकारी अलर्टवरच लक्ष द्या. सरकारनं सांगितलेल्या माहितीवर लक्ष द्या. कोणत्याही व्हॉट्सअप मेसेज आणि सोशल मीडियावर अगाऊच्या अफवाले बळी पडू नका. हे मेन माहिती ठीक आहे. जे काही आता सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे याच्यात महत्वाची आहे. ठीक आहे, बाकीचं युद्ध झालं आता सगळ्यात खतरनाक वेपन्स आहे केमिकल वेपन्स आहे. ठीक आहे, युद्ध झालं तर आता तर लेझर लाईटचे वेपन्स आहे. तर सिव्हिलियन लोक हे एकदम क्रूरता झाली का सिव्हिलियन लोकांवर हमला करणे. सहसा हमला करताना सैनिकात युद्ध होत असते, पण कधी एखाद्या देशाकडून नाही काही झालं ठीक आहे आपल्याकडून काही करता नाही येत तर मग ते सिव्हिलियनवर वार करते. सिव्हिलियनवर वार करणं तसं चुकीचं आहे, पण देशातल्या आतमधल्या लोकांवर निहत्या निष्पाप लोकांवर वार करणं हे इंटरनॅशनल ठीक आहे अग्रीमेंट आणि ट्रीटीच्या विरोधात आहे. तरी साले काही देश करतात, म्हणून भारत सरकारनं पहिलेच अलर्ट देऊन तुम्हाला या सूचना उद्या देणार आहे. म्हणून ह्या सूचना अर्ध्या उद्या तुम्हाला भेटन, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं मॉकड्रिल म्हणजे का. तर मॉकड्रिलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचा. हा व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत जाऊ द्या. हा हवाई हल्ल्यासाठी एक व्हिडिओ होता. जर भारतावर हवाई हल्ला झाला आणि तो सिव्हिलियनवर केला तर सर्वसामान्य लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला दिली. ठीक आहे, बाकी तुम्ही तुमचं निपटवू जा. ठीक आहे, आपण पाकिस्तानला हारू याच्याबद्दल काही विषय नाही. ठीक आहे, पण हमला झाला आणि आपल्यावर प्रत्युत्तर म्हणून हमला झाला याच्यासाठी काळजी म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे यासाठी मॉकड्रिल होतं. या मॉकड्रिलची माहिती सर्वसामान्य लोकांना पोहोचावी हा आपला उद्देश होता. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.